अंपायर कोण आहे? कृपया अंपायर साठी सहकार्य करावे. प्रथम गोलंदाज गणेश उर्फ बबन आणि बॅटिंग साठी आहेत रोहित आणि सार्थक. पाहूया पॉवर प्लेचा षटक आहे. पहिला चेंडू, सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. पहिला चेंडू, दुसरा चेंडू तुटला ऑफ साईडला. पाहूया आणि फुटबॉल स्टाईल अडवलेला आहे आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आलेला आहे रोहित यांना. पुढील चेंडू, पुन्हा एकदा साईडला सुंदर असा तटवलेला चेंडू आणि हा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि धाव संख्या पोचतीये 6. पुढील चेंडू पुन्हा ऑफसाईडला तटवण्याचा प्रयत्न, परंतु जेलची संधी आणि जेल बाद. काय गोलंदाजी केली आहे. आणि आता स्वतः संघ मालक समीर शिंदे पाहू आपल्या संघासाठी काय करतायत, कशी फलंदाजी करतायत. चला पटकन खेळायला, आपल्याला अजून एक मॅच खेळायची. अंपायर धन्यवाद. पुन्हा सुंदर सा कटर, पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न आणि हा एक धाव पूर्ण करण्यात येईल. सुंदर अशी फिल्डिंग आणि एका षटकानंतर धावसंख्या पोचते 7. व्हॅल्यू ग्रुप यांची धावसंख्या 7. सुंदर षटक हाताळले आहे बबन यांनी. जर समीर शिंदे यांनी षटकार मारला तर बाळू मागणे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. ते स्वतः इथे आहेत बघण्यासाठी मारतायत का नाही. पुढील षटक हाताळण्यासाठी आले आहेत यश. पहिल्या मॅच मध्ये सुंदर अशी फटकेबाजी पण केली आणि गोलंदाजी पण केली. आणि पुढील आणि हा कॅच आउट, सुंदर किपिंग. पुढील चेंडू यश यांचा आणि हा लेग कटर पुन्हा ऑफ साईडला तटवलेला. पाहूयात
पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावा. बॅट्समनचं नाव मयूर. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू आणि पुन्हा 2 धावा. पुन्हा तटवलेला लेग साईडला आणि बबन काही चुकी करणार नाहीत. सुंदर असं कॅच, अफलातून कॅच. पुढील बॅट्समन गणेश. सुंदर गोलंदाजी यशांची. लेग कटर करतायत, काही समजत नाहीये फलंदाजांना. पुन्हा एकदा सुंदरसा लेग साईडला तटवला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि षटक समाप्तीचा इशारा अंपायरांचा. आणि 2 षटकानंतर व्हॅल्यू ग्रुप यांची धावसंख्या पोहोचते 13. तिसरे षटक घेऊन येत आहेत फिरकीचा जादूगार राहुल गायकवाड. जेवढे आता इथे मुलं खेळत आहेत ना, त्या सर्वांचा मिळून अनुभव जरी टाकला ना तरी त्यांचा अनुभव कमी पडेल. राहुल गायकवाड. या राणा 11 आणि गुप्तेश्वर 11 ची सकाळी 8:30 वाजता मॅच होईल. त्यामुळे सर्वांनी 8:30 वाजता इथे हजर राहायचंय. लेग साईडला तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि एका धावेवरच समाधान. आणि राहुल गायकवाड ऑल टाइम आयकॉन खेळाडू. ऑफ साईडला सुंदर फटका मारलेला आहे. पाहूया धावा. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पुढे चेंडू. पुन्हा सुंदर फटका. काय हातलाय, काय मारलाय, बाहेरच लावलाय. धाव संख्या पोहोचते 24. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर धाव संख्या 24. आणि शेवटचा षटक घेऊन आलेले आहेत ऋतिक महांगडे उर्फ मोनू. पाहूया कसं षटक टाकतायत. शेवटचा षटक. स्लोवर चेंडू, परंतु हा कॅच आणि सुंदर असा कॅच. विकेट. जितवल्यांचा विकेटचा इशारा. आणि पुढील बॅट्समन नितीन महांगडे उर्फ मोनू बंदा. पाहूया काय करतायत. आणि थोडं डॉट बॉल नंतर ना धाव संख्या स्थिर. वाईड आहे का? वाईड आहे. आणि हा लेग साईडला तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण. हा वाईट. पुढील चेंडू मोनू यांना. आणि हा लेग साईडला डिक्लेअर स्वरूपात गेलेला.
पाहूया मोनू वर्सेस मोनू. आणि हा झेलचा सुंदर प्रयत्न केला परंतु एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण आणि डिक्लेअर स्वरूपात 3 आणि 1 डिक्लेअर अशा 4 धावा. पंचांचा इशारा. अंपायर न बोलताच सगळं सांगतात आम्हाला. हातवाऱ्या. पुढील चेंडू म्हणून आणि आता ठेवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि 2 धावा. धावसंख्या पोचते 34 आणि विकेट. पस्तीस टू विन. 34 धावा झालेल्या आहेत. वेल्लो ग्रुप संध्याकाळचं सत्र डिपेंड सुद्धा करू शकता कारण की बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. काय या राणा 11 आपण थांबायचंय. या राणा 11 थांबायचंय. अरे अजून अर्धी इनिंग आहे. अजून काय मॅच चालू करा. जितू सर मॅच चालू करा. समीर शिंदे पहिला चेंडू तटवण्याचा प्रयत्न डॉट स्वरूपाचा. तटवलेला आज संधी आहे झेलची आणि मोनो आणि महत्वाची विकेट. बबन बॅक टू पवेलियन. या राणा आपली मॅच खेळली जाईल. बद्री खेळावं लागेल. सहकार्य करा. महत्वाची विकेट. सुंदर गोलंदाजी समीर शिंदे. पाहूया
बॅट्समन पळत यायचं जरा, आपल्याला अजून एक मॅच खेळायची आहे. पाहूया दोन चेंडू कुठलेही रन नाही, एक विकेट महत्वाची विकेट, आयकॉन प्लेअर आउट झाले. पुढील चेंडू पुन्हा एकदा तडवण्याचा प्रयत्न, एक धाव काढण्यात यश आणि एका धावावर समाधान आणि एक धाव. आणि बॅट्समन अक्षय. पुढील चेंडू समीर यांचा मोने यांना तटवण्याचा प्रयत्न आणि विकेट. अंपायर यांनी विकेट दिले. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. विकेट अंपायरचा अंतिम डिसिजन राहील, सहकार्य असावे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. समीर स्वतः संघ मालक आणि लो स्कोरिंग मॅच नेहमीच अतिशय होत असतात. आणि आता पुढील फलंदाज जरा पटकन यायचंय, अजून एक मॅच खेळायची आपल्याला. यश ज्यांनी मगाशी अभय विरुद्ध खेळताना सुंदर फटकेबाजी केली आणि सुंदर गोलंदाजी पण केली. चेंडू समीर यांचा पाहूयात. संध्याकाळचा 17 आणि हा वाईट चेंडूचा इशारा. अंपायर जितू गायकवाड पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न, परंतु लेग साईडला ग्लान्स केलाय आणि एक धाव पूर्ण. आणि एका धावसंख्येने धावसंख्या पुसते 3. चेंडू समीर यांचा पुलटा चेंडूचा चेंडू एक आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीचा प्रयत्न आणि दोन्ही प्लेअर आणि विकेट, रनआउट. थोडस पडले का आणि दोन्ही बॅट्समॅन स्ट्राईक एंडला जाऊन बसले. किरण हेरकर यांच्याकडून समीर शिंदे यांना 501 रुपयाचं पारितोषिक. गुगल पे करतील त्यांना. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 4 धावा. सुंदर लो स्कोरिंग मॅच. प्रतीक गोल्डन, बॉलर रोहित. पहिला चेंडू त्यांचा लेग साईडला तटवलेला, मिस फिल्डिंग आणि एकाच धावेवर समाधान. गोल्डन यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये संकेत शिर्के यांच्याकडून. कृपया अंपायर पुढील चेंडू रोहित यांचा तटवण्याचा प्रयत्न आणि विकेट, महत्वाची विकेट लागलेली आहे. आणि मग अशी बोलल्याप्रमाणे लो स्कोरिंग मॅचेस ह्या नेहमी हाय व्होल्टेज होत असतात आणि आता आपण पाहू शकता त्याच परिस्थितीमध्ये ही मॅच अडकली आहे. मॅच आता कोण घेऊन जाते टीमला पुढे, कोण असा बॅट्समन आहे आणि धाव संख्या 5.
35 फसलेली मॅच. आणि आता पाहूयात हा शॉर्ट बॉल पटवलेला आहे आणि लेग साईडला एक धाव पूर्ण आणि एकच धाव. तुम्हाला धावसंख्या वाढवावी लागेल एका धावेने. चेंडू त्यांचा पुन्हा एक धाव साईडचा बॉल आणि हा एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. सुंदर गोलंदाजी रोहित यांच्याकडून आणि गचा असं क्षेत्ररक्षण समीर यांच्याकडून. पुन्हा एकदा आणि पब्लिक आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा लेग साईडला पटवलेला हा कॅचची संधी आणि हा कॅच ड्रॉप होतोय आणि एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्या पुसते 10 आणि षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकानंतर धाव संख्या पुसते 10 आणि 2 ओव्हरमध्ये 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. पाहूया आता गोलंदाजीसाठी गेलेत. गोलंदाजाचं नाव सार्थक. पहिला चेंडू ऑफ साईडला लेग साईडला तटवलेला आणि हा सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप होतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. पकडो कॅच जितो मॅच. आणि हा लेग साईडला गोल्डन यांनी भेटवलेला षटकार. संकेत शिर्के यांच्याकडून 500 रुपये घेऊन जाणे. सार्थक यांच्यावरती हल्ला चढवलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा पडवण्याचा प्रयत्न. दोन धावा. अंपायर रोहन शिर्के यांचा 2 धावांचा इशारा. आणि पुढील चेंडू पुन्हा लेग कटर डॉट स्वरूपात. पुढे चेंडू सार्थक यांचा एक षटकार खेचला त्यांनी पुन्हा ऑफ साईडला आणि हा झेल पकडे आणि झेल बाद. चांगली फलंदाजी करत होते. धाव संख्या पोहोचते 19. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. पाहूया या चेंडू मॅच बॉल म्हणता येईल. या चेंडूवर जर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा राहतील आणि जर डॉट झाला तर 16 धावा. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावावरती समाधान आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 21 आणि 6 चेंडू 14 धावा. उद्या 8:30 वाजता प्रथम लुझरच्या मॅचेस खेळवल्या जातील. सहा चेंडू आणि 14 धावा. अटीतटीचा सामना. लो स्कोरिंग मॅच. अटीतटीची मॅच. आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत गणेश.
आणि गणेश आणि गणेश यांचा झेल पकडलेला आहे. आणि आता 5 चेंडू आणि 14 धावा. 4 ओव्हर 35 धावांची गरज होती. लो स्कोरिंग मॅच होती, परंतु मगाशी तुम्हाला सांगितलं संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल्स होत नाहीत. पुढे चेंडू आणि हा गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न आणि एकच धाव आणि 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि हा सुंदर ऑफ स्पिन. 3 चेंडू 13 धावांची गरज. इथे एखादा आणि 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे जर एखादा षटकार आला तर शेवटच्या बॉलवरती पुन्हा. आणि हा डॉट बॉल आणि 1 चेंडू 12 धावा. नो बॉल टाकावा लागेल, षटकार मारावा लागेल, तेव्हा कुठेतरी समीकरण जुळेल. आणि व्हॉल्यू ग्रुप पोचतात सुपर 10 मध्ये.